हे बघा, असं काय बाहेरनं आउटलुक देते गाडी. थांबलोय आपण हातकंबा इथे वरती. तर चला आता डायरेक्ट भेटू आपण आपल्या रॅम्प वरती. चला काय हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे गाईज. आपण चाललो आहोत सकाळ सकाळ वाजलेत बघू शकता 9 आणि आता आपण चाललो आहोत हार्डवेअरला. कारण का तिकडनं आपलं सिमेंट घेऊन जायचं आहे विदेशी आणि ते सोडून मग गॅरेज द्यायचं. चला आपण निघालो आहे. तर ऊन आलं आहे बऱ्यापैकी. पाऊस तर काय पडायचं नावच घेत नाही. दिवस आहेत पावसाचे तरी पण पाऊस काय पडायचं नावच घेत नाही बघा. व्ह्यू आहे इकडचं. चला भेटू डायरेक्ट हार्डवेअरला. सो गायचे बघा आता सिमेंट लोडिंग होते. सो आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे भेटूशी डायरेक्ट गॅरेजला. सो चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या दिवसात काय काय करता येईल आपल्याला. तसं काय आपण थांबलो इथं आता करबुडे हार्डवेअर. सो गाईज आता लोड करून झाले आपली गाडी. पाठीमागे बघू लोड करून झाले आता. चला सो गाईज सिमेंट वगैरे खाली झालंय. तिथं आपण निघालो इथून. चला डायरेक्ट भेटू गॅरेजला. तर गाईज तुम्ही म्हणत असाल हा इकडे कसा काय, म्हणजे त्या गाडीमध्ये डायरेक्ट कसं काय. आपण गॅरेजला ना आता डायरेक्ट आला आपण इथं जगाबाईची गाडी घ्यायला. ती जरा सर्व्हिसिंगला नेते आपल्याला. काय त्यांना केस वगैरे पूर्ण खोलले आहे गाडीची कलरसाठी. सो चला आता आपण ती घ्यायला आलो गायलवाडीमध्ये. आता आपण चाललो इथून घेऊन. नंतर दाखवतो तुम्हाला आउटफिट गाडीचा, नंतर काय कंडिशन केलेली आहे गाडीच्या बाहेरून. सो गाईज आपला ब्लॉग करायला मगाशी भेटला नाही, कारण का आपण डायरेक्ट गॅरेजवरनं डायरेक्ट रत्नागिरीला आलो आहे गाडी घ्यायला. कारण की त्याचा अर्जंट फोन आला की जरा ती राजू गाडी घेऊन ये आणि जरा सर्व्हिसिंग करायची आहे. कारण का ती चेसी वगैरे प्रॉपर खोललेली आहे गाडीची. चेसी नाही सॉरी हौदा वगैरे काढलेला आहे आणि चेस कलर तो करणार आहे आणि हौद्याला पण जरा कलर करायचा, पेंटिंग आला होता म्हणून. सो ते आपण आता घ्यायला आलो आहे गाडी. सो चला आता आपण येताना आलो आपल्या एका मित्राच्या गाडीवर ना. त्याच्यामुळे ब्लॉग मध्ये केलाच नाही. डायरेक्ट गॅरेज आलो, आपली बी क्लास जुनीवाली लावली आणि डायरेक्ट मित्राच्या गाडीवर ना इथं आलो गाडी घ्यायला. सो आता आपण ती गाडी घेऊन चाललो आपल्या रॅम्पवरती. जरा तिला व्यवस्थित वॉशिंग करूया, म्हणजे आता तिला केसीला कलर म्हणण्यासाठी एकदम चकाचक चेस वगैरे करावं लागणार आहे. केबिनला पण कलर तो करणार आहे, कारण का टचअप वगैरे मारलं त्याच्यामुळं ते पण करणार आहे. सो दोन्ही एकदम करून गाडी एकदम परत फिनिश फायनल लुकमध्ये तुम्हाला नंतर आपल्या ब्लॉगमध्ये आपण ह्या गाडीला सुद्धा घेऊ. कारण का ही गाडी पहिली चकाचक होतीच, पण अजून थोडंसं बारीक सारीक काम होतं तिथं, त्यासाठी त्यांना टाकली होती कामाला. सो तो गेला बाहेर जरा, त्याच्यामुळे त्याला गाडी इथून न्यायला कोण नव्हतं, म्हणून मग मला कॉल करून त्यांना ते सर्व असं मॅनेज केलेलं आहे. सो आता आपण गाडी घ्यायला आलो आहे. आता आपण आलो रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनच्या रोडला इथं गायलवाडीत. सो चला आता आपण भेटू डायरेक्ट करबुड्यात रॅम्पवरती. सो सगळं आपण आता घेऊन चाललो आहे. चला गाईज आता भेटू आपल्या रॅम्पवरती. जरा चालवायला एकदम अफोर्ड वाटते. खतरनाक बघा, इकडे सीट वगैरे पण काढलेले आहे आणि हलकी फुलकी वाटते पूर्ण. बघा पाठी हौदा वगैरे नसल्यामुळं. सो आता चला गाडी चालू व्यवस्थित आणि नंतर मग डायरेक्ट करपुडे पाठवरती आपल्या गॅरेजला भेटू वॉशिंग रॅम्पवरती. चला आता AC वगैरे आपण लावले, कूलिंग करतो मस्त वेगळे, चालवतो गाडी गाईज. सो गाईज आता आपण हायवेच्या बाजूला थांबलोय आणि आता तुम्हाला मी बाहेरचा गाडीचा जो लुक आहे तो तुम्हाला दाखवतो, काय कंडिशन केलेली आहे गाडी. हे बघा त्या आतनं अशी काय कंडिशन आहे आणि आता प्रॉपरली बघा बाहेरनं एकदम टोटल ओपन केलेली आहे गाडी. बघा
हे मडगाड नसल्यामुळं पाणी उडालं एकदम खराब, त्याच्यामध्ये जी अशी कंडिशन आहे. आणि इंटेरियरची अशी काय कंडिशन आहे बघा, तिथून पॅचिंग वगैरे प्रॉपर केलेलं आहे. आणि बाहेरनं असा काय व्ह्यू आहे गाडीचा. हे बघा असं काय बाहेरनं आउटलुक देते गाडी. थांबलो आपण हातकंबा याच्यावरती. सो चला आता डायरेक्ट भेटू आपण आपल्या रॅम्पवरती. चला गाईज गाडीला पाठीमध्ये लोड नसल्यामुळे ना जीवात अशी उड्या मारते ना एकदम जबरदस्त. सीटवरती बसल्यासारखं वाटतच नाही, कुठं तरी टेबलवरती बसल्यासारखं वाटते. म्हणजे ऑफ रोडिंग करतं असं वाटतं आता. एकदम प्रॉपर असते गाडीची वरखाली बघा पूर्ण प्रॉपर. एक तर रस्त्याची लेवल नाही त्याच्यावरती वरखाली प्रॉपर आपटते गाडी. ही जी घाण उडाली आहे ना मडगाड नसल्यामुळे उडाले सर्व काचेवरती. कारण का हौदा काढल्यामुळे टायराची टायर जे पाण्यात ते प्रॉपर डायरेक्ट चिखल डायरेक्ट उडालेला आहे डायरेक्ट काचेवरती. सो चला असं काय चाललं आहे आपण आता. हातकंब्यामध्ये आलो आपण आता. सो गाईज फायनली आपण आता आलो रॅम्पवरती. आणि गाडीची कंडिशन बघू शकता. गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही. नंतर तुम्हाला दाखवतो फायनल लुक एकदम धुवून चकाचक झाल्यानंतर. बघू शकता. चला नंतर भेटू डायरेक्ट. गाईज गाडीचं बऱ्यापैकी काम धुवून वॉशिंग करून झाले. आणि आतमध्ये जरा पाठीमागे घ्यायचे आहे. तर विक्रम मोदीची पोझिशन बघा. आतमध्ये सीट काढले आणि पाठी घ्यायची पद्धत बघा. बघा बस बघा सीटची पोझिशन बघा. सीट दाखव कशी आहे आपली. हे बघा सीट. बस 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 पूर्ण लागली पाठ म्हणजे लागली म्हणजे एकदम पाठी गेली. मग आता कशी घेणार पुढून. ठीक आहे. कोण आहे लोक. अशी काय कंडिशन झाली एकदम चकाचक झाली आता. प्रॉपर डिटेलिंग चकाचक झाले. बाहेर पण वॉशिंग करून झाले बघा.